प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सवी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहुजांचं गाव आहे, इंद्रायणी ज्यांची माय, तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे, असे देहुजे सुप्रसिद्ध साधू, जगतमान्य संत, विश्वमान्य संत, संतमान्य संत आणि देवमान्य संत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि एका भक्ताची अवस्था सांगणारा अभंग. विठ्ठल पहा, अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी सरळ साधा परिहार द्यायचा म्हणजे असा: अखंड हरिनाम सप्ताह देवडीकृत तुकाराम गाथा पारायण 16 नालबंदवाडी या ठिकाणी आणि वर्ष 19व्या वर्षी चालू असलेला अखंड असा हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल कीर्तनाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी नालबंदवाडी या ग्रामस्थांचं, संयोजकांचं, नियोजकांचं, आयोजकांचं आणि आजच्या कीर्तनाला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून चिंतनाला सुरुवात. विठ्ठल उपस्थित माझ्या मायबापांनो, नामधारकांनो आणि हरिभक्तांनो, जगद्गुरु तुकोबारायांचा सरळ साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातला सर्वांना ज्ञात असणारा आणि एका भगवंत भक्ताची अवस्था सांगणारा आजचा हा अभंग. या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांचं सांगणं आहे: नाचे टाळी पिटी प्रेमे अंगे धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. तुकोबाराय सांगतात, एखाद्या भगवत भक्ताच्या अंतकरणाच्या ठिकाणी आनंदाची उत्पत्ती झाल्यानंतर तो जीव काय करतो? नाचतो, टाळ्या वाजवतो. इतकंच नाही तर तुकोबाराय म्हणतात, ही अवस्था ज्याला प्राप्त होते तो खऱ्या अर्थाने माझा काय सखा सज्जन आहे. इतकंच नाही तर सांगतात, न धरती लाज नाही जना असवे काज. जो खरा भक्त असतो, अंतकरणाच्या ठिकाणी ज्याला शाश्वत सुखाची प्राप्ती होते, त्या भक्ताला कोणत्याही प्रकारची लाज नसते. आणि त्याची जी अवस्था आहे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे दाटेन कंठी नेत्री जळ लोटे. त्याच्या आपल्या डोळ्यांच्या वाटे जे अश्रू येतात, जो कंठ दाटून येतो, ही अवस्था त्याच भक्ताला प्राप्त होते ज्या भक्ताला खऱ्या अर्थाने शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. आता अवस्था म्हणजे काय? पहा, परमार्थ हा अवस्थेचा असावा, व्यवस्थेचा नसावा. परमार्थ हा अंतकरणाच्या ठिकाणी असावा. अवस्था म्हणजे जन्माला आलेल्या जड जीवाला ज्या वेळेस मी कोण आहे हे कळतं किंवा मी का आलो हे कळतं, आणि जेव्हा मी आणि भगवंत वेगळे नसून आम्ही दोघं एकच आहे ही अंतकरणाच्या ठिकाणी ज्यावेळेस भावना जागृत होते, त्यावेळेस 3 गुणांच्या माध्यमातून या देहाची अवस्था होते. आता 3 गुण कोणते? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. ह्या 3 गुणांच्या माध्यमातून जडा जीवाची अवस्था होत असते. आता एक जीव असा असतो ज्याची वृत्ती सात्विक असते. आता सात्विक वृत्तीचा माणूस म्हणजे कसा? जो रागीत नाहीये, ज्याच्याकडे नम्रता आहे, असा जो सात्विक वृत्तीचा मनुष्य आहे, त्याची वृत्ती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आणि जो व्यक्ती रजगुणी आहे, तमगुणी आहे. आता तमगुणी रजगुणी म्हणजे आपल्या भाषेत थोडासा तरकटीपणा ज्याच्या अंगात असतो त्याला म्हणायचं तमगुणी. आणि अशा व्यक्तीला अवस्था कशी प्राप्त होते तर तुकोबाराय सांगतात, गायनाचे उडे आपोलिया छंद, गायनाचे उडे आपोलिया छंद,
तुकोबरा यांचं सांगणं आहे, त्या व्यक्तीला अशी अवस्था प्राप्त होते, तो जीव गातो, नाचतो, उड्या मारतो. अशी अवस्था कोणाला प्राप्त होते? ज्याच्या अंगी रजगुण आणि तमगुण आहे. तर पहा आता ही अवस्था निर्माण कशी होते, तर त्यासाठी माऊली सांगतात, किंबहुना सोहे जीवात्म्याचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. माऊलींचं सांगणं आहे की बाबा रे, अंतकरणाच्या ठिकाणी ज्यावेळेस जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं, ज्यावेळेस जीवाचं आणि आत्म्याचं मिलन होतं, त्यावेळेस अंतकरणाच्या ठिकाणी जो आनंद उत्पन्न होतं, ते आनंद उत्पन्न होण्याच्या स्थितीला अवस्था असं म्हणतात. आता ही अवस्था कोणाकोणाला प्राप्त होते? कोणालाही प्राप्त होत नाही. हजार हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला ही अवस्था प्राप्त होत नाही. आणि हीच अवस्था म्हणजे जीवनाचा उद्धार. विठ्ठल कोणाला प्राप्त होते ही अवस्था? आता मुळातच जन्माला आलेल्या जड जीवाला ही अवस्था प्राप्त होण्याकरिताच हा मानव देह आहे. जर आपल्या जीवनात ही अवस्था होत नसेल तर मानव देहाचा उद्धार होणार नाही आणि परत परत इथं यावं लागेल. मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माला ही अवस्था प्राप्त होणं हे मनुष्य जन्माचं कल्याण आहे. मग ही अवस्था कोणाला प्राप्त होते? तर पहा, ज्याच्या अंतकरणामध्ये मीला सोडून, ज्याच्या अंतकरणामध्ये षटविकाराला सोडून फक्त आणि फक्त भगवंताबद्दल भाव आहे, त्या व्यक्तीची स्थिती होते. नाहीतर आमच्या अंतकरणामध्ये अनेक प्रकारचे गुण असतात आणि अनेक प्रकारच्या भावना असल्यानंतर कधीही ती स्थिती प्राप्त होत नाही. ती स्थिती प्राप्त होण्याकरिता अंतकरण हे गंगेच्या पाण्यापेक्षाही निर्मळ आणि तुळशीच्या पाण्यापेक्षाही पवित्र लागतं, तेव्हा ती स्थिती प्राप्त होते. आणि भले भले या स्थितीसाठी आजही रडतायत. जर आम्हाला ही स्थिती प्राप्त होत असेल, आता स्थिती म्हणजे आहे तरी काय? भगवान परमात्मा. डोळे झाकल्यानंतर ज्याला भगवान परमात्मा दिसतो आणि तो दिसल्यानंतर आमच्या नेत्रातून पाणी येतं, त्याला म्हणायचं स्थिती. आजही आम्ही देवाच्या दारात उभारतो, पण उभारल्यानंतर फक्त आम्ही मूर्तीला पाहतो. ज्यावेळेस आम्ही इथं आहे किंवा मंदिराला सोडून बाहेर आहे, तेव्हा डोळे झाकल्यानंतर जर देव दिसत नसेल तर त्या व्यक्तीला स्थिती प्राप्त होत नाही. विठ्ठल डोळे उघडून सगळ्या जगाला मूर्ती दिसते, पण डोळे झाकूनही ज्याला देव दिसतो तो खरा भक्त. मग आम्हाला डोळे उघडून देव बघायचा का डोळे झाकून देव बघायचा? बोलत चला, देव डोळे उघडून बघायचा का देव डोळे झाकून बघायचा? मुळातच माझा प्रश्न आहे, देव बघायचीच गोष्ट नाही, देव अनुभवायचा असतो. आम्ही देवाला बघायला चाललो, आम्हाला देवाचं सगुण रूप बघायचं आहे, पण देवाला जर अनुभवायचं असेल, आणि अनुभव येणं म्हणजे काय? तर हीच स्थिती म्हणजे आतापर्यंत आपण वर्णन केली तीच स्थिती म्हणजे अनुभव आहे. हा अनुभव आम्हाला यायला पाहिजे आणि हा अनुभव म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे, म्हणजेच भगवंताचं दर्शन आहे. आणि ज्यावेळेस आम्ही डोळे झाकून त्या भगवान परमात्म्याला अनुभवतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं काय आहे? तिथं जीवनाचा उद्धार आहे किंवा तिथंच आमच्या मोक्षाची प्राप्ती आहे. आज जगताच्या बाजारामध्ये मी नेहमी सांगते, भक्ती करणाऱ्यांची अजिबात कमी नाही. घराघरात भक्ती आहे की नाही? रोज सकाळी आमच्या घरात देवपूजा आम्ही करतो की नाही? कोणताही आमचा सण आला तर आम्ही भगवंताची पूजा करतो की नाही? पण सगळेच काय भक्त असतात का? मग भक्त कोणाला म्हणावं? जो कोणतीही क्रिया करताना कामामध्ये काम म्हणा राम राम ही स्थिती ज्याची आहे त्याला म्हणायचं भक्त. रोज देवाची पूजा करणाऱ्याला भक्त म्हणू नका. माझं म्हणणं देवाची पूजा करण्यापेक्षा देवावर प्रेम करत चला. जे प्रेम माझ्या तुकोबांनी केलं, जे प्रेम माझ्या ज्ञानोबांनी केलं, जे प्रेम माझ्या सावतोबांनी केलं, जे प्रेम माझ्या कुर्मदास बाबांनी केलं, ते प्रेम आम्हाला करायचं. हे जर प्रेम आमच्या अंतकरणात असेल, माझे गुरुवर श्रीपा बाबा सांगायचे, चांगला विचार केला हर एक गोष्ट शक्य आहे. फक्त आम्ही त्याच्यावर तेवढं प्रेम केलं पाहिजे. आणि देव फक्त प्रेमाचाच भुकेलाय. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आता पहा, समाधान ही अशी गोष्ट आहे, मनुष्य नावाच्या प्राण्याला समाधानच हवंय पण भेटत नाही. हर एक गोष्ट कशासाठी चालू आहे?
समाधानासाठीच चालय, पण समाधान भेटत नाही. मुळात समाधान भेटण्याची वस्तूच नाहीये, समाधान मांडण्याची वस्तू आहे. पहा, शब्द कळायला वेळ लागतो, पण समाधान मांडण्यात आहे. तुम्ही कीर्तन ऐकायला बसलात तर तुमच्या मांडण्यात समाधान आहे. तुम्हाला जर समाधान भेटावं म्हणून कीर्तन ऐकत असाल तर त्यानं समाधान प्राप्त होणार नाही. समाधान हे मांडण्यात असतं. एखादी वस्तू, एखादी गोष्ट आम्हाला जीवनात प्राप्त आहे तर ती गोष्ट प्राप्त आहे यात मांडण्यात समाधान आहे. ती वस्तू भेटावी यात समाधान नाही. हो, आणि म्हणून जर आम्हाला आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने जर परमार्थाच्या गोष्टीने विचार केला, जर समाधान हवं असेल तर त्यासाठी प्रेमाशिवाय पर्याय नाही. कारण देव फक्त प्रेमाचा भुकेला, देव फक्त भावाचा भुकेला, आणि ज्याच्या अंगी प्रेम आहे देव त्याचाच आहे. विठ्ठल मुळातच झालं का आम्ही देवावर प्रेम करत नाही. देवावर काय करतो माहिती का? उपकार. काय करतो आम्ही? उपकार. तुझं नाव घेतलं, एवढं एवढं मला दे. एक प्रकारचे देवावर आम्ही काय करतो? त्याला घेणं देणं नाहीये तुम्ही त्याचं किती नाव घेता. मुळात तुम्हाला भेटलाय देह कशासाठी? त्याचा नामस्मरण करण्यासाठी. त्याला काही गरज नाहीये, गरज आम्हाला आहे. पण आम्ही झाले काय? तो साध्य आहे, त्याला आम्ही साधन बनवलं. ज्याला आम्हाला प्राप्त करायचं आहे, ज्याला प्राप्त करायचं आहे त्याच गोष्टीकडून आम्ही गोष्टी प्राप्त करतो. वाक्य पहा, ज्याला आम्हाला प्राप्त करायचं आहे त्याच गोष्टीकडून आम्ही गोष्टी प्राप्त करतो. मुळातच तो देण्याची आणि मागण्याची गोष्ट नाही आहे, तर तो स्वतः परमात्मा आहे. त्या परमात्म्याला आम्हाला प्राप्त करायचं, हेच आमच्या जीवनाचं साध्य आहे. झोपू नका. मला माहिती तुम्ही जेवण करून बसले त्याच्यामुळे आहे ना सगळेजण असे. कीर्तनात बसलेल्या माणसाची स्थिती काय असावी? ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघून स्वर्गातल्या देवाला हे आनंद व्हावा अशी स्थिती कीर्तनातल्या श्रोत्यांची असते. आणि माझं तर म्हणणं आहे, कीर्तनातला श्रोता हा नेहमी वक्त्याची ताकद असतो. तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं, तुम्ही व्यवस्थित प्रतिसाद दिला तरच कीर्तन रंगते, नाही तर रंगत नाही. विठ्ठल या मगाशीच मी म्हटलं, या जगताच्या बाजारामध्ये भक्ती करणाऱ्यांची कमी नाही. आम्हीही भक्ती करतो, पण भक्तीची वाट योग्य आहे का हे तपासायला पाहिजे. आम्ही ज्या दिशेने चाललोय ती खरंच भक्तीची वाट आहे का? रोज सकाळी देवाला नारळ फोडला म्हणजेच भक्ती होते का? रोज सकाळी देवाला फुल व्हायलं म्हणजेच भक्ती होते का? आमच्या घरात रोज आमच्या भावाभावाची भांडणं आहेत. रोज आई बाप्पाला घरातला पोरगा शिव्या देतो आणि तोच पोरगा रोज मंदिरात येऊन नारळ फोडतो. ही भक्ती आहे का? जो देवाची भक्ती करतो ना त्याच्या इतकं पवित्र कोणीच नसतं, आणि त्याच्या इतकं सत्वगुणी कोणीच नसतं. कारण तो व्यक्ती फक्त दगडात देव पाहत नाही, तर तो चरात देव पाहतो. कारण त्याच्या बुद्धीमध्ये सम निर्माण झालेला असतो आणि त्याच्या नजरेतही सम निर्माण झालेला असतो. आणि सम कशामुळे निर्माण होतो? कोणत्या कारणामुळे निर्माण होतो? जेव्हा कळतं मी तो वासुदेव तत्वतान कळू येईल विचारिता, जेव्हा कळतं मी स्वतः परमात्म्याचा अंश आहे, तेव्हा त्याला कळतं हे जग सुद्धा परमात्म्याचा अंश आहे. जे जे दिसे भूतन ते ते मानिजे भगवंत. ही वृत्ती त्या माणसाची तयार होते आणि बुद्धीमध्ये सम निर्माण होऊन जगामध्ये परमात्मा दिसू लागतो. विठ्ठल आता माझ्या नामदेवाची गोष्ट आहे. बरं, माझे नामदेव राय आपल्यापेक्षा कितीतरी देवाची जवळचे होते की नाही? एवढे श्रेष्ठ की माझ्या भक्त शिरोमणी संत नामदेव रायांचा प्रसाद साक्षात भगवंताने येऊन खावा. एवढे श्रेष्ठ की माझ्या नामदेवाच्या कीर्तनात देवाने नाचावं. नामदेव कीर्तनात करी पुढे देवनाथ पांडुरंग, कीर्तनात करी पुढे देवनाथ पांडुरंग, नाचता देवाचा गळा पितांबर, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन
महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता, आपल्या कीर्तनात टाळी तरी वाजवा. देवाचं नाव आल्यानंतर आमच्या हाताने टाळी वाजवा. आणि खरं सांगू, कीर्तनात आलात याचं अनंत कोटीचं पुण्य आहे म्हणून कीर्तनात आला. कीर्तनात कोणीही येत नाही. ज्याच्यावर कितीतरी अनंत वर्षांची पुण्याई आहे तोच व्यक्ती कीर्तनात बसतो. म्हणजे तुम्ही सौभाग्यवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. फक्त भाग्यवान आहात या हेतूने तरी टाळी वाजवत चला. माझं म्हणत, देवावर टाळी वाजवायचा तरी उपकार करत चला. विठ्ठल आता माझे नामदेवराय यांच्या कीर्तनातही देव नाचत होता, ज्यांची खीरही देव खात होता, असे माझे नामदेवराय, ज्या नामदेवाला देव माहिती नव्हता. आता तुम्हाला प्रश्न पडेल, ज्या नामदेवाच्या ताटात जेव जेवतो, ज्या नामदेवाच्या कीर्तनात देव नाचतो, त्या नामदेवाला देव माहिती नाही का? हे मी नाही, स्वतः गोरोबा काकांनी सांगितलं. आता नामदेवाच्या अंतःकरणात एक प्रकारचा अहम आहे. काय अहम आहे? जगाचा बाप माझ्याशी बोलतो, जगाचा बाप माझ्या कीर्तनात नसतो. जगाच्या बापाच्या ठिकाणी मी स्वतः उभा राहतो. हा अहंकार कोणाच्या अंतःकरणात आहे? तर नामदेवाच्या अंतःकरणात आहे. म्हणून नामाला देव कळला नाही. गोरोबा काकांनी सांगितलं, बा नामा, तुझं मडकं अजून पण कच्च आहे. आता नामदेवाला राग आला आणि नामदेवराय पंढरीच्या पांडुरंगाजवळ उभारल्याने बोलले, कुठं चुकलो मी? अरे इतर श्रेष्ठ भक्तांमध्ये मी श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? तर तू कोणाशी बोलत नाही, माझ्या एकट्याशी बोलतो. तू कोणासोबतही कोणत्याच गोष्टी सांगत नाही, त्या गोष्टी तू मला सांगतो. मग एवढा मी असणारा श्रेष्ठ, माझं मडकं कच्चं कसं काय? तर देवाने सांगावं, नामा, तू फक्त आणि फक्त मला या मंदिरापुरतं आणि या मूर्तीपुरतं मर्यादित पाहिलंस. जर तुला मला अमर्यादित पाहायचंय, तुला मला सगळीकडे पाहायचंय, तर त्यासाठी तुला विसोबा खेचरांकडे जावं लागेल. आता ज्या वेळेस नामदेवराय विसोबा खेचरांकडे जायच्या आधी अज्ञानी होते, तेव्हा देवाची तुपाची रोटी ज्यावेळेस कुत्र घेऊन गेलं, त्यावेळेस तेच नामदेवराय हाड हाड म्हणत होते. आणि ज्यावेळेस विसोबा खेचरांच्या ठिकाणी गेले तर घडलं काय? विसोबा खेचर शिवलिंगावर पाय देऊन बसलेले होते. आता त्यांचं वय झालेलं. त्या नामदेवाला राग आला. देवादिदेव महादेव यांच्या शिवलिंगावर हे पाय ठेवूच कसे शकतात? आणि पांडुरंगाचं कुठंतरी चुकलंय की मला या व्यक्तीकडे पाठवलंय. शेवटी नामदेवराय त्यांना म्हटले, कळतं का तुम्हाला? म्हणे, देवांचे देव आहेत ते, त्यांच्या शिवलिंगावर पाय ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा तुला एवढीच काळजी तर उचल माझे पाय ठेव जमिनीवर. माझी काही तेवढी अवस्था ठीक नाहीये. जेव्हा नामदेवाने पाय उचलले आणि जिथं पाय ठेवले तिथं शिवलिंग तयार झाले. आणि नामदेवाला त्यांची चूक लक्षात आली आणि विसोबा खेचरांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने अनादिकालच्या तत्वाचा त्यांच्यावर बोध झाला. आणि नामदेवाला कळलं, देव फक्त मूर्तीपुरता नाहीये, तर तेच नामदेवर आहेत जे कुत्र्याला हाड हाड म्हणत होते. परत तेच नामदेवराय त्या रोटीला तूप लावून कुत्र्याच्या मागं पळत होते. हा फरक आहे. म्हणजे नामदेवाला सुद्धा चराचरातला देव दिसला, नामदेवाला सुद्धा चराचरातला देव उमगला. आणि त्यांना कळालं, विठ्ठल जळी स्थळी भरला, नाही उरला, कोण्या दृष्टीने पाहिला, ठाव नाही तो सगळीकडे. ज्ञान देव पाट हरी हा वैकुंठन भरला घनदाट हरी दिसे. माऊलींचं सुद्धा हरिपाठ स्पष्ट मत आहे, जो हरी आहे तो सगळीकडे भरून उरलाय. अशी एकही सुईचं टोकही नाही जिथं मी नाही. श्रीकृष्ण परमात्म्याचं सांगणं आहे, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे, परी प्राणियांचे देव कैसे ते न देखती माते. आता तो जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो, अरे अर्जुना ऐक, या पृथ्वी तलावर सुईचं टोकही नाही की जिथं मी नाही. आणि हा त्यालाच दिसतो. कोणाला दिसतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या सुखाची ज्याला प्राप्ती झाली त्याला सर्वांगीण असलेला परमात्मा दिसतो.
ज्याला शाश्वत सुखाला जो व्यक्ती पोहोचला, ब्रह्मानंदाची प्राप्ती ज्याला झाली आणि ज्याला कळालं की मी स्वतः ममे वांश जीवलोके जीवभूत सनातन मनस्स्थानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्ष येते, मी भगवंताचा अंश आहे हे त्याला कळतं. हे कळल्यानंतरची स्थिती अभंगाचं पहिलं चरण. नाचे टाळे पेटे नाचे टाळे पेटे नाचे टाळे पेटे नाचे टाळे पेटे नाचे टाळे माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यानंतर जीवाची जी स्थिती होते, जीवाची जी अवस्था होते ती अशी होते, तो जीव नाचतो, उड्या मारतो, नव्हे तर धरणीवर काय करतो, आपलं अंग सुद्धा लोटून देतो, अशी अवस्था ज्या जीवाची प्राप्त होते. आता मला सांगा, ब्रह्मज्ञान बाजारात मिळणारी गोष्ट नाही, ब्रह्मज्ञान रस्त्यावर मिळणारी गोष्ट नाही. मग ब्रह्मज्ञान कुठं मिळतं तर सुख वसे की ठैन भाऊ संतांची. ब्रह्मज्ञानाची जर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी जीवनामध्ये संत यावे लागतात, कारण संताशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. बोलण्याचा आशीर्वाद आणि बोलण्याची कृपा सुद्धा संतांची असते. संत कृपा झाली वाचा बोलायला लागली. मग ते ब्रह्मज्ञान जर संतांची कृपा आहे, कारण माझ्या नामदेवाला ब्रह्मज्ञान कोणामुळे कळालं, विसोबा खेचरांमुळे कळलं. आता देव साक्षात देव ज्यांच्याशी बोलत होता तो देव सुद्धा ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही, म्हणजे संत ब्रह्मज्ञान देऊ शकतात. विचार करायला गेलं, भगवान प्रभू रामचंद्र स्वतः भगवंत आहेत, स्वतः पूर्ण मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तरी पण वशिष्ठ मुनींना शरण जावं लागलं. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपानी परब्रह्म दाविले. जरी भगवान परमात्मा मनुष्य जन्माला जरी अवताराला आला, स्वतः भगवंत जरी असला, स्वतः विश्वाचा मालक जरी असला, तरी वशिष्ठ मुनींना शरण जावं लागलं. का तर परब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी. स्वतः श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण पुरुषोत्तम आहे, ज्याच्या हातात सगळ्या जगाची सूत्र आहेत, तरी सुद्धा सांदीपानी ऋषींच्या आश्रमात 12 वर्ष लाकडं व्हावी लागली. मग जर जगाच्या बापाला संतांना शरण जावं लागतंय, तर आपण सर्वसामान्य माणसं. विचार करायला गेलं, 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. किती वर्ष? 1400 वर्ष. कशाच्या साधनेवर? योगाच्या साधनेवर, तपाच्या साधनेवर. म्हणजे त्यांचं तप श्रेष्ठ होतं, त्यांचा योग श्रेष्ठ होतो. सोपं नाही 1400 वर्ष जगणं.
म्हणजे एवढं सर्वश्रेष्ठ असणारे, विद्वान असणारे, 23 कलांचं ज्ञान असणारे चांगदेव महाराज, तरी सुद्धा 1400 वर्ष जगूनही तुझे 1400 वर्ष व्यर्थ आहेत असं का म्हणावं लागलं? 1400 वर्ष तुझी व्यर्थ आहेत असं याच्यासाठी म्हणावं लागलं की 1400 वर्षामध्ये परब्रह्म आणि ब्रह्मज्ञान चांगदेव महाराजांना कळलं नाही. त्यासाठी 8 वर्षाच्या मुक्ताईला जीवनात यावं लागलं. चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आजी जन्म आलो, ज्या दिवशी तुमच्या जीवनात ब्रह्मानंदाची प्राप्ती होते त्या दिवशी आपला पुनर्जन्म होतो. तो चांगदेव महाराजांचा झाला. आणि एवढे वयाने श्रेष्ठ असणारे, ज्ञानाने श्रेष्ठ असणारे चांगदेवराय कोणताही अहंकार न धरता 8 वर्षाच्या मुक्ताईला विनम्रतेने शरण गेले. इथं चांगदेवाचं श्रेष्ठत्व आहे. आम्ही म्हणतो चांगदेव महाराजांना अहंकार होता, जरूर होता, आपण मान्य करू, जरूर होता, पण सोपं नाहीये. एवढं ज्ञान आमच्याकडे असताना 8 वर्षाच्या मुक्ताईला शरण जाणं. आज आमच्याकडे 1000 रुपये जरी आले तरी जाताना मान वाकडी करून सुद्धा आम्ही बघत नाही. थोडस मोठं पद जरी मिळालं तर आपण आपल्या ओळखीच्या माणसाला किंमत देत नाही. म्हणजे नामदेवाचा विनम्र भाव होता, म्हणून मुक्ताई गुरुपदाला त्यांनी काय केले, स्वीकारले. आणि मुक्ताईनेही त्यांच्यावर अनादिकालचा बोध केला. विचार करायला गेलं तर जे ब्रह्मज्ञान आहे ते कधीपासून आहे? अनादिकालपासून आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे होतं हंस, ब्रह्म, अत्रि, दत्त, नारायण, लक्ष्मण, बल, भीम, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा, केरबाबा, श्रीपा बाबा, ही जी परंपरा चालू आली ती कधीपासून चालू आली? तर भगवान महादेव आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुकुट. म्हणजे ज्या ज्ञानाची जी प्राप्ती आहे ती कोणापासून आहे? भगवान महादेवांपासून सुरू असलेली ही परंपरा आहे. आणि या परंपरेचा भाग होणं हे आमच्या मनुष्य जन्माला आलेल्या सर्वसामान्य जीवाचं कर्तव्य आहे. तसं पाहायला गेलं, प्रत्येक संतांचं चरित्र जरी उघडून पाहिलं तर प्रत्येक संतांना जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी संतांना शरण जावं लागलं. तो कोबर आहे जे रोज नित्य नियमितपणे पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नव्हते. त्यांचं संपूर्ण त्यांनी आयुष्य भगवान परमात्म्याला समर्पित केलं. तरी पण तुकोबांच्या स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्य महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काय. लावणीया माथा कुरवाळीला, लावणीय हातन कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. म्हणजे स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरु तुकोबांना ब्रह्मज्ञानाची काय करून दिली? खऱ्या अर्थाने प्राप्ती करून दिली. आणि ज्याच्या जीवनात ब्रह्मज्ञान आहे त्याच्या जीवनात ब्रह्मानंद आहे. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त आहे त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती. आणि मला वाटतं ब्रह्मानंदाची प्राप्ती करण्याकरिता संतांचे संगतीन मनोमार्ग गतीन आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे त्या श्रीपतीला जर प्राप्त करायचंय, त्याला जर आळवायचंय, आम्हाला आनंद जर प्राप्त करायचा तर संतांशिवाय पर्याय नाही. जीवनात संत लागतो. संत काय करतात माहिती का? तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करतात. बुडते हे जन न देखावे डोळ्यांनी येतो कळवळा म्हणून. अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला कुठेतरी ज्ञानाची वाट दाखवून देण्यासाठी संत उतरवले येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी भावे साच भावे वरदा. मार्ग दावनिया गेले आधी दयानिधी, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले. म्हणजे त्यांचा अवतार होतो कोणासाठी? तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी. पहा, संत एकमेव असे आहेत की जे स्व इच्छेने पृथ्वी तलावर येतात. आम्ही वासनेने जन्माला येतो, देवाला आणावं लागतं, आणि संत स्वतः येतात. काय येतात? तर या जनाबद्दलचा त्यांच्या अंतःकरणात कळवळ असतो. ज्या गोष्टीने मी घडलो ती गोष्ट आता मला समाजाला द्यायची. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही स्थिती संतांची असते. आम्ही बिघडल तुम्ही बिघडा, 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 आम्ही बिघडल तुम्ही बिघडा. चंदन संगे गोरी बिघडल, गोरी बिघडल चंदन
तुम्ही पण संत सांगतो आम्ही बिघडलो. आता तुम्ही पण घडा. आमच्या जीवनाचा उद्धार झाला तर तुमच्याही जीवनाचा उद्धार व्हायला हवा. का बरं असं? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीन तैसे तुम्ही जगी संत जन. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाच्या शेजारी जर बोरीचं झाड असेल तर बोरीचं झाड सुद्धा सुवासित होतं की नाही? काय तर त्या चंदनाचा गुणधर्म आहे. आपल्यासारखं सुद्धा त्या बोरीच्या झाडाला करायचं आपण सारखे करीत येतात कारण नाही काळ वेळ तयाला आपल्यासारखं त्याला काळ लावत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीला वेळही लागत नाही. संत असे असतात म्हणजे संतांकडे चंदनाचा गुण आहे. त्यांना जी स्थिती प्राप्त झाली ती स्थिती संत आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणजे जीवनाच्या वाटेवर जर पाहायला गेलं असं म्हणतात. मला सांगा आपली आई फक्त आपल्या लेकरापुरता मर्यादित विचार करते. एका झाडाखाली जर 2 लेकरं बसली असतील आणि एखादं फार उन्हात असेल तर आई काय म्हणते त्याला मरू दे तू इकडे ये. म्हणजे आईला फक्त तिच्या लेकराची काळजी आहे. पण संत असे मायबाप आहेत त्यांना सगळ्या जगाची काळजी आहे. कारण त्यांच्यासाठी इथं बसलेलं हर एक लेकरा समान आहे. म्हणून तर ते आपल्याला कृपा करतात. म्हणून तर संतांचं सांगणं जसं मी आता घडलो तसं घडायची वेळ आहे. आम्ही ऐकलं आम्ही बिघडलो. माझं तर म्हणणं आहे बिघडलं तरी चालतंय पण कशात बिघडा? हरिनामात बिघडा. माझे तुकोबा बिघडले समाजाने नावं ठेवले. माझ्या ज्ञानोबा बिघडले समाजाने नावं ठेवली. पण लक्षात घ्या ते ज्या गोष्टीत बिघडले त्याच गोष्टीत बिघडण्याचं काम आज आम्हाला करायचं. माझ्या तुकोबांना समाजाने काय केलं? शूद्र म्हणून हिनवलं की नाही? ज्या तुकोबांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही म्हणून सांगितलं गेलं तरी पण तुकोबारे भगवंताच्या नामात इतके बिघडले की कोणाकडेही लक्ष दिलं नाही. शेवटी रामेश्वर भट्टाला म्हणावं लागलं तुकीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती कवी आरती तुकाराम. ज्या रामेश्वर भट्टाने तुकोबांच्या गाथा इंद्राणीत बुडवल्या तेच रामेश्वर भट्ट जे काय म्हणतात तर स्वतः तुकोबांच्या चरणावर माथा ठेवतात. विचार करायला गेलं ज्यावेळेस रामेश्वर भट्ट तुकोबांची आरती लिहित होते. आरती लिहित असताना कलमातली शाई संपली. शाई संपल्यानंतर एवढे विद्वान असणारे पंडित सगळ्या शास्त्रांचं ज्यांना ज्ञान आहे त्यांच्यासारखा विद्वान परत होणे नाही असं असणारे रामेश्वर भट्ट रडायला लागले. आता त्यांच्या वर असलेल्या पितरांना प्रश्न पडला आपल्या एवढ्या पिढीमध्ये एकही जण रडला नाही पण रामेश्वर भट्ट रडले. त्यांना विचारण्यात आलं का रडताय तुम्ही? तर तेच रामेश्वर भट्ट ज्यांनी तुकोबांना त्रास दिला तेच रामेश्वर भट्ट म्हणतायत माझ्या गुरुस्थानी असणाऱ्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची आरती लिहित असताना माझ्या कलमातली शाई संपली याचं दुःख आहे मला. शेवटी त्यांनी जे कलम असतं आपल्या मांडीत बुडवून त्या रक्ताने तुकोबांची आरती लिहावी म्हणजे तुकोबांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे. हेच आमच्या व्यावहारिक जीवनात आम्ही वापरायचं. कसं वापरायचं? जगाने तुम्ही करत असलेल्या कामाला कितीही नावं ठेवली. जगाने तुम्ही करत असणाऱ्या कार्याला तुम्हाला वेड जरी म्हटलं तरी आपलं काम प्रामाणिक असेल तर आहे तसंच चालू ठेवायचं. हेच जग आहे परत तुमची आरती करतं विठ्ठल. जगाने ज्ञानोबाला वेड म्हटलं पण 750 वर्षानंतर ज्ञानोबांच्याच अभंगावर आज कीर्तन चालतं की नाही? बरं त्यांना त्रास देणारे दुसरे तिसरे कोण नव्हते आपणच होतो. जे ज्ञानोबांचा स्पर्श आमच्यासारख्या समाजाला चालला नाही. ज्ञानोबांनी इंद्राणीला स्पर्श केला तर समाजाने पाणी पिलं नाही. मग एवढा त्रास सहन करून सुद्धा माझ्या माऊलींनी आपल्यासाठी पसाय दान मागावं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. म्हणजे विचार करा आमच्यावर त्यांची कृपा किती आहे, आमच्यावर त्यांचे उपकार किती आहेत, आमच्यावर त्यांनी केलेली काय म्हणायचं त्याला एक प्रकारे दिलेलं जीवनदान आपल्यासाठी. कारण जर त्यांनी या गोष्टी आपल्याला दिल्या नसत्या ना तर आपणही इतर पशु पक्ष्यांसारखं इकडं तिकडं फिरत बसलो असतो आणि याच योनीत परत परत आपल्याला यावं लागलं असतं. म्हणजे एवढा मोठा उपकार आहे की ज्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. फक्त यातून एकच गोष्ट लक्षात घ्यायची, जी ज्ञानेश्वरी आमच्या अंतकरणामध्ये आजही ज्ञानाचा प्रकाश पाडते, जी तुकाराम गाथा आजही आमचा माथा ठीक करते, त्या दोन्ही ग्रंथांच्या उपदेशावर चालण्याचं काम आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाचं आहे. बरं उपदेश
उपदेश म्हणजे काय उपदेश केला हो असा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवया. एवढा सरळ साधा उपदेश तुकोबांनी केला. आता तरी पुढे हाच उपदेश उपदेश फक्त आपल्या जीवासाठी दिला की या अनमोल अशा किमतीच्या मनुष्य जन्माचं काय करू नका, व्यर्थ घालू नका. आता का बरं व्यर्थ घालू नका म्हटले? त्यांना माहिती एक एक योनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा मानवाचा. म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये ह्या जीवाला एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो. पाप पुण्याचा वाटा समसमान झाल्यानंतर मनुष्य जन्माची प्राप्ती आम्हाला होते. आणि इतर योनियांच्या जर डिफरन्स मध्ये बघितलं तर मनुष्य जन्म असा आहे की त्याला खूप कमी वेळा काय म्हणतात त्याला जन्म प्राप्त होतो. 4 लक्ष वेळा फक्त. इतर योन्यांच्या ठाई 20-20 लक्ष 9-9 लक्ष वेळा आम्ही जन्माला येऊ शकतो. पण मनुष्य नावाचा जो योनी आहे ती खूप रेअर आहे, खूप दुर्लभ आहे. आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर खूप दुर्लभ आहे. आणि अशी दुर्लभ असलेल्या मनुष्य योनीला आम्ही आलो. मग आता आम्हाला इथं काय करायचं आहे तर कबीर महाराज ज्याप्रमाणे सांगतात औटा हात का मानव देह लहाणे तुझ्या दिया खाया पिया सुख से सोयांना मग माना. म्हणजे त्यांचं सांगणं आहे बाबा 3.5 हातांचा मनुष्य जन्म आम्हाला दिला. तो फक्त खाणे पिणे झोपणे मौज मजा मस्ती यासाठी नाही दिला तर कशासाठी दिला? देह भजन गोमता दिला 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 देह भजन गोमता. या झाला पाता मालिकेचा मालिकेचा रोया झाला पाता मालिकेचा रोया झाला पाता मालिकेचा मालिकेचा रोया झाला देवी दिला देह भजने गोमटा तो या झाला फाटा. बाधिकेचा कशासाठी दिला? भजनासाठी दिला. आम्ही वापरतो कशासाठी? भोजनासाठी. रात्रंदिवस तळमळ आहे फक्त कशासाठी? वित्त भर पोटासाठी. पहा के घडी आट आपली फक्त आणि फक्त एवढ्या पोटासाठी आपली रात्रंदिवस तळमळ चालू आहे. रात्रंदिवस अट्टहास चालू आहे फक्त कशासाठी? फक्त एवढ्यासाठी. आणि संतांचं सांगणं याच्या पलीकडेही जाऊन हा जन्म ज्याच्यासाठी भेटलाय ती म्हणजे भजनासाठी भेटलाय. पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी भेटलाय. तसं पाहायला गेलं संसार नावाची गोष्ट ज्यात आम्ही अडकून पडलो, प्रपंच नावाची गोष्ट ज्यात आम्ही अडकून पडलो. माझा प्रश्न आहे ज्या गोष्टी आम्ही दररोज करतो त्या गोष्टी भलेही आम्हाला तत्पुरत्या क्षणापुरत्या जरी सुख देणाऱ्या असल्या तरी त्या शाश्वत आहेत का? आम्हाला माहिती त्या शाश्वत नाही आहेत. दुःख या गोष्टीचं आहे की आम्हाला माहिती त्या शाश्वत नाहीयेत तरी पण आम्ही त्यात अडकलो. आम्हाला माहिती त्या गोष्टी खोट्या आहेत तरी पण आम्ही त्यात अडकलो. ह्या गोष्टीला आम्ही इतकं चिटकून बसलो ना की आम्हाला निघणं सुद्धा काय झालंय कठीण झालंय. हर एक गोष्ट करताना लक्षात घ्यायची ही गोष्ट माझी नाहीये, ही गोष्ट फार काळ टिकणारी नाहीये. या जगतामध्ये अविनाशी असं काय असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे. आणि त्याच भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी नाशिवंत असा देह आहे. आता या देहाचं सांगायला गेलं तर तुकोबरा एकीकडे म्हणतात शरीर दुःखाचे भांडार आणि शरीर रोगाचे कोठार. शरीर कसं आहे? हे रोगाचं आहे आणि हे दुःखाचं पण आहे. पण तेच तुकोबर आहे दुसरीकडे म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य केले परब्रह्म. म्हणजे तुकोबांचं सांगणं आहे हा जरी कसला जरी असला, हा जरी मळमूत्राचा जरी बांधा असला तरी हा एकमेव देह आहे ज्या देहाने तू परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. इतर देहाने ती होऊ शकत नाही.
मी नेहमी सांगते 3 प्रकारच्या योनी असतात. एक म्हणजे ज्यांना मनुष्य जन्माचं महत्त्व कळतही नाही, मिळतही नाही. एक योनी अशी असते ज्यांना मिळतं पण कळत नाही, एक योनी अशी असते ज्यांना कळतं पण मिळत नाही. एक योनी पशुपक्ष्यांची आहे ज्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. एक योनी स्वर्गातल्या देवांची आहे, स्वर्गीचे ही यमर इच्छिता ती देवान मृत्यू लोके व्हावा जन्मामा, म्हणजे त्यांना कळालाय पण मिळाला नाही. एक योनी आमची आहे ज्यांना कळालाय, ज्यांना मिळालाय पण कळाला प्राप्त आहे, पण आम्हाला याचं महत्त्व आम्हाला कळालं नाही. आता जर आम्ही काय म्हणतो रोजच्या जीवनामध्ये फार पुण्य करा जेणेकरून स्वर्गाची प्राप्ती होईल की नाही, पण आम्ही हा विचारच करत नाही की स्वर्गाला गेल्यानंतर परत इथे यायचं आहे. तरी इंद्रपणाची उटी उतरे पुण्याची पावटी सरण येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जरी अनेक पुण्याईने आम्हाला इंद्रपद जरी प्राप्त झालं तरी ते पुण्य संपल्यानंतर परत आम्हाला या मृत्यू लोकात यायचं आहे. मग आम्हाला येणंच बंद करायचंय, जन्म मरणाचा फेराच संपवायचा आहे, परत इथे यायचं नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? जन्म मरणाचा जर फेरा चुकवायचा असेल तर माझी माऊली सांगते या जगतामध्ये गगनापेक्षा सुद्धा जे मोठं आहे असं नाम आमच्या जीवनात यायला पाहिजे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाळण गगनावरी वाढ. हे तत्व जर आमच्या जीवनात असेल, जर देवाचं भजन आमच्या अंतःकरणात असेल तर जन्म मरणाचा फेरा चुकतो. जन्म मरणाच्या फेऱ्यालाच नाव संसार आहे. ज्या संसारात आम्ही अडकलोय आणि यातून जर सोडवणारा कोणी असेल, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. तुम्हाला वाटत असेल हा माझा, तुझं कोणीच नाही. आई माझी, वडील माझे, भाऊ माझा, बायको माझी, कोणी तुझं नाही. तुझं जर कोण आहे तर तो फक्त परमात्मा आहे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, माझा मी देवाचा. ही वृत्ती आमची असायला हवी, कारण आपल्याला ही गोष्ट ठाऊक असावी गीता बसलेला माझं कोणीच नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली. 3 देशांचा राजा असू द्या, वैभव असू द्या, संपत्ती असू द्या, नव्या 7 पिढ्या जगतील एवढं वैभव असू द्या, तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला शेवटच्या क्षणी सोडवायला येत नाही. आता सोडवायला येतो म्हणजे काय, तुम्हाला जिवंत करायला येतो का? लय जणांना प्रश्न आहे. सगळे महाराज लोक कीर्तनात ओढू सांगतात शेवटच्या क्षणी जर तुला सोडवायला कोण येणार असेल तर देव येणार असेल. सर्वसामान्य जीवाला वाटतं शेवटच्या क्षणी मला वाचवायला म्हणजे मला पुनर्जीवित करायला जर कोण येत असेल तर देव येत असेल. साप चुकीचा आहे. आमचं मरण देवही चुकू शकत नाही, कारण जन्माला आलेली हर एक गोष्ट मरणार आहे. उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. म्हणजे जन्माला येणाऱ्या हर एका गोष्टीला जावं लागतं. भगवान प्रभू रामचंद्र अवताराला आले, त्यांना जावं लागलं. श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला, त्याला जावं लागलं. मग आपण सर्वसामान्य माणसं आहे. देव वाचवायला येत नाही, देव तारायला येतो. ज्ञान देव म्हणे तरल तरुण. तरुण म्हणजे काय तर हा भवसागर तारायला येतो. भव म्हणजे संसार, जो जन्म मरणाचा फेरा आहे. त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला तारायला कोण येत असेल तर तो म्हणजे भगवान परमात्मा. आता देव स्वतः येतो का? नाही येत. मग कसा तारतो तर शेवटच्या क्षणाला आमच्या श्वासाच्या वाटे जर भगवान परमात्म्याचं नाव आलं तरच आणि तरच काय होतो, आपलं जीवन तरलं जातं. त्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा ह्याच्यासाठीचा अट्टहास आहे की शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव आमच्या श्वासाच्या वाटे उफळून यावं आणि आमचा जन्म मरणाचा फेरा तरावा.
म्हणून भगवान परमात्मा हा एक अविनाशी गोष्ट आहे की जो आम्हाला तारायचं काम करतो. आपण असं नाशिवंत गोष्ट आहे की ज्या नाशिवंत गोष्टीच्या मार्गानेच अविनाशी परमात्म्याला तारता येतं. विठ्ठल आता बघा, तारणं आम्हाला कळालं, पण कशाच्या वाटेत धरू शकतो? नामाच्या वाटेत धरू शकतो. मग आता हे नाम आहे तरी काय? बरं, हे नामाने होतं तरी काय? तर आपले तुकडोजी बाबा सांगतात, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण कसराई राई या संसाराच्या पायी, नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. हात लावून नशिबाला तू रडतच डाई डाई या संसाराला रे, नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही, पुन्हा मिळायचा नाही. तुकडोजी महाराजांचं सांगणं आहे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आमच्या जीवनामध्ये जर नाम असेल, हरीचं नाम असेल, तर आपलं जीवन हे इतरतं. पहा, जर गोपिकांचं पाहायला गेलं तर त्यांच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त नामच होतं, म्हणून गोपिकांच्या जीवनाचा उद्धार झाला. आमच्याही जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आमच्याही वाणीमध्ये भगवंताचं नामस्मरण असावं. कारण नामाच्या पाठीवर जगताच्या माझी काहीही सत्य नाही. सत्य जर काय तर तेवढी एकच गोष्ट आहे, ते गूढ आहे. ज्ञान गुढ गम्य, ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिलेले माझे. ते गूढ आहे, ते गुपित आहे. ते जर कोणाच्या मार्गातून आपल्याकडे येत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त गुरूंच्या माध्यमातून येतं. आणि एकदा का गुरुच्या माध्यमातून ते ज्ञान आपल्याकडे आल्यानंतर ज्या साधकाला स्थिती प्राप्त होते त्या साधकाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या सज्जन भोळे भाविक हरिजन. जगद्गुरु तुकोबारायांनी एका भक्ताचं केलेलं वर्णन आहे की भक्त कसा असावा तर भोळा असावा आणि सज्जन असावा. आता भक्ताचं वर्णन निघालं म्हणून एक गोष्ट सांगते, भक्त कसा असावा तर मंगळवेळाची भिंत पडली ही गोष्ट कोणाच्या कानावर आली तर पांडुरंग परमात्म्याच्या कानावर आली. आता जेव्हा बापाच्या डोळ्यातून अश्रू आहेत हे अश्रू नामदेवाने पाहिले. नामदेवाने पाहिल्यानंतर नामाने प्रश्न विचारला, देवा रडायला काय झालं? तर त्यावेळेस देवाचा प्रश्न आहे, मंगळवेढ्याची भिंत पडली आणि त्या भिंतीखाली माझ्या चोख्याचा जीव गेलाय. आता विचार करायला गेलं कितीतरी भक्त त्या मंगळवेढ्याच्या भिंतीखाली जाऊन काय झाले देहांत केले किंवा देवाची त्यांना आज्ञा झाली, तरी पण देव चोखोबासाठी रडला.
तर देव चोखोबासाठी रडतोय. देवाने काय केलं, नामदेवाला सांगितलं, नामा एकच गोष्ट कर. काय कर? काहीही कर, पण माझ्या चोख्याची हाडं मला पाहिजेत. भक्तांना एवढा श्रेष्ठ असावा तर ते चोखोबराय ज्या चोखोबरायचा स्पर्श समाजाला चालला नाही. ज्या चोखोबरायांना फक्त आणि फक्त ढोरं ओढायचंच काम समाजाने दिले ते चोखोबराय आहेत. ज्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या दरबारामध्ये सुद्धा यायला अलाउड नव्हतं ते चोखोबराय हे आहेत. आणि त्या चोखोबरांची हाडं देवाने मागावं म्हणजे चोखोबरांचं पावित्र्य किती मोठं आहे. एवढं मोठं पावित्र्य असणारे चोखोबराय. देवाने चोखोबरांची हाडं मागितल्यानंतर नामदेवाने प्रश्न केला, देवा कितीतरी लोक त्या मंगळवेड्याच्या भिंतीखाली जाऊन काय झालेत. आता त्यातून मी कसं ओळखू की ही हाडं माझ्या चोखोबांची आहेत. देवाचं उत्तर आहे, एक काम कर नामा, तिथं जा. तिथं गेल्यानंतर एक एक हाड घेऊन कानाला लाव. ज्या ज्या हाडातून तुला माझं नाव ऐकू येईल, ज्या ज्या हाडातून तुला विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल ना, ते हाड माझ्या चोख्याचं आहे. काय भाव असेल हो चोखोबरायांचा. विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल 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 भंडारे आवती तुमकुमारी भंडारे होतो ना माता चोखोबरायांच्या हाडातूनही विठ्ठल विठ्ठल ऐकू यावं एवढी श्रेष्ठ भक्ती माझ्या चोखोबांची आहे. म्हणजे जगाच्या बापानेही रडावं एवढी भक्तीचं महात्म्य आमच्याकडे असावं. का हो, म्हणजे ज्ञानोबा गेले, म्हणजे ज्ञानोबा गेल्यानंतर हे विश्वाच्या मालकानं रडावं. विश्वाचा मालक रडतो, विश्वाच्या मालकाला आदिमाया आदिशक्ती प्रश्न विचारते आहे. या जगताच्या बाजारामध्ये असंख्य भक्त रोज मरतात, पण देवा तुमच्या डोळ्यात त्यासाठी पाणी येत नाही. देवाचं उत्तर, अगं रुक्मिणी ऐक, जगाच्या बाजारामध्ये अनेक भक्त येतात, अनेक भक्त जातात, पण माझ्या ज्ञानोबासारखा भक्त परत जन्माला येणार नाही. माझ्या चोखोबासारखं संत परत होणार नाही. का हो, एवढं श्रेष्ठत्व का? का देवाने सुद्धा या सगळ्या भक्तांची काळजी करावी. याच्या पाठीमागे एकच आहे आणि ती एकच गोष्ट अशी आहे, ती गोष्ट म्हणजे संतांच्या अंतःकरणात देवाबद्दल असणारा दृढ भाव. याच्याशिवाय काहीच नाही. अहो माझे तुकोबा वैकुंठाला गेले की नाही. तुकोबा वैकुंठाला गेल्यानंतर विचार करायला गेलं तर सर्वसामान्य जीवाला प्रश्न पडायला पाहिजे, कोण सदैव वैकुंठाला जाऊ शकत. पण विश्वाच्या मालकाने स्वतः न्यायला यावं. तुकोबाने म्हणावं, आम्ही जातो अमुच्या गावान अमुचा राम राम. आमच्या ही जीवनात एवढी भक्ती असावी, आमचाही भाव देवासमोर तेवढा दृढ असावा. जेव्हा नामदेवाला कळालं की ज्ञानेश्वर महाराज मला भेटायला येत आहेत. पहा, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना कळालं नामदेव महाराज मला भेटायला येत आहेत, त्यास विचार करायला गेलं तर ज्ञानोबांची अवस्था आणि माझ्या नामदेवाची अवस्था अशी होती ना की दोन नद्यांचा संगम जसा एकत्र यावा तसा संगम एकत्र येण्याची स्थिती माझ्या ज्ञानोबांची नामाची. ज्ञानोबांनी स्वतःच्या जीवनामध्ये सगळं कार्य पूर्ण केलं, जीवनाचा उद्धार केला, समाजासाठी पसायदान गायलं, समाजासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि आता ज्ञानोबांच्या लक्षात आलं की असा एक भक्त आहे जो माझी पंढरपुरात वाट बघतोय, जो नामाचं महत्व आहे, ज्याच्याशिवाय नाम पूर्ण आहे असं असणारा नामदेव, त्याला मला एकदा भेटायचं. म्हणजे ज्ञानोबराय आळंदी वरून पंढरपूरला गेले आणि जसं नामदेवाला ऐकू आलं की ज्ञानोबा आलेत. नामदेवाची स्थिती एखाद्या
गायीने जसं आपल्या वासराला बिलगावं तशी नामदेवाची स्थिती. नामदेवाचं अंतकरण भरून आलंय. ती विश्वाची विश्वमाऊली ज्ञानोबा माऊली मला भेटायला येते आहे, जी जगाची जननी आहे. ती जननी माझ्यासारख्या एका पाडसाला भेटायला येते. नामदेवाला आनंद झालाय. विचार करायला गेले दोन्ही पण संत आहेत, दोन्ही पण संत आहेत, पण विचारांची गंगा इतकी महान आहे, इतकी महान आहे की ज्ञानोबा आलेत असं ऐकल्यानंतर नामदेवाचा ऊर भरून आला. ज्ञानोबा आणि नामदेव समोरासमोर उभे आहेत आणि एकमेकाला अशी मिठी मारली, एकमेकाला असं आलिंगन दिलं ज्या आलिंगनामध्ये आपल्या तुम्हा सर्वसामान्य जीवाचं सार होतं. त्या आलिंगनामध्ये तुम्हा सारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार होता. आणि त्या आलिंगनामध्ये एका नदीने जसं सागराला मिळावं तो आनंद त्या मिठीत होता. दोघांच्याही डोळ्यातून पाणी आहे, दोघांच्याही कंठ दाटून आलाय. आणि ज्यावेळेस ज्ञानोबा नामदेवाला म्हणतात, अरे नामा, धन्य झाला रे जीव या नाम्याला आज मी पाहिलं. धन्य झाला जीव या नाम्याला आज मी पाहिलं, ज्या नामदेवाच्या ताटात रोज देवाने खाल्लंय. धन्य झाला माझा जन्म, मी त्या नामदेवाला पाहिलं ज्या नामदेवाच्या कीर्तनात देऊन येऊन नाचला. नामदेव महाराजांचं उत्तर आहे, माझ्या या अंगणामध्ये विश्वाच्या विश्वमाऊलींनी यावं, जिनं भगवत गीतेचा एवढा सुंदर असा अलंकार ज्ञानेश्वरी मध्ये परिधान केला. मराठी भाषेचा गौरव ज्यांनी केला, 56 भाषांचं ज्ञान ज्याने जगाला दिलं, अशी विश्वाची माऊली साक्षात माझ्या दरबारात आहे. दोघांचेही कंठ दाटून आलेत आणि त्या कंठातून त्या आनंद अश्रूतून जर का उफाळून आलं असेल तर ते उफाळून आलेलं ब्रह्मज्ञान आजही तुम्हा आम्हाला अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश आहे. त्या संगमामधून जे उगम पावलं ते उगम पावलेलं ज्ञान आज आम्ही ग्रहण करतो. त्या संगमामधून जो आनंद उत्पन्न झाला तो आनंद आज आमच्या जीवनात आहे. आणि तोच त्या दोघांचा संगम खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नामदेवाच्या जीवनाचा उद्धार आहे, ज्ञानोबाच्या जीवनाचा शेवट आहे. विठ्ठल त्या दोघांच्याही संगमातून पांडुरंग परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं. आणि पांडुरंग परमात्मा जसा प्रगट झाला, प्रगट झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामदेवाला, नामदेवा, हा प्रगट झालेला भगवंत रोज तू पाहतोस, पण आज डोळे झाक. डोळे झाकल्यानंतरही जो भगवंत तुला दिसेल तो भगवंत आज आपल्या संगमातून निर्माण झाला आहे. हाच भगवंत आम्हाला पाहायचा आहे. आणि ज्याप्रमाणे माऊली म्हणजे गाय आहे आणि माझे नामदेवराय म्हणजे वासरू आहेत, तसंच आमच्या जीवनात आपणही वासरू आहे. साधू संतांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा आमच्यासाठी गायीसारखी आहे. आजही तिला जर माय म्हणून स्वीकारलं ना तर आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी काय लागतं माहिती का? मिरेसारखा भाव लागतो. लाज भय शंका दुराबिला मान नकळे साधने. अंगात कोणत्याही प्रकारची लाज नसायला पाहिजे, भय नसायला पाहिजे, शंका नसायला पाहिजे. ज्यावेळेस ज्ञानोबांनी नामाला मिठी मारली त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगात हा अहंकार नव्हता की मी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि मी नामदेवाला भेटायला आलोय, की नामदेवाला हा अहंकार नव्हता की देव माझ्या ताटात जेवतो आणि मी ज्ञानोबाला आज इथं भेटायला आलोय. दोघंही संत आहेत पण विनम्रतेचा भाव आहे तोच आमच्या जीवनात असावा. आमच्या जीवनातही भक्ती करताना लाज नसावी. राधेला जसं राधा जशी कृष्णाच्या प्रेमात वेडी झाली, जशी मीरा कृष्णाच्या प्रेमात वेडी झाली, जसं त्यांनी लाज भय शंका या गोष्टीचा विचार केला नाही. हीच स्थिती हरिभक्ताची असते. अभंगाचं 3रं चरण. न धरावे देवा न धरावे
नाही जनासवे काज माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. तुकोबर आहे का भगवत भक्ताची स्थिती वर्णन करताना सांगतात भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज नसते, कोणत्याही प्रकारचं भय नसतं. तसं पाहायला गेलं तर मी नेहमी सांगत असते मीरा ही राजाची कन्या होती, परंतु राजाची कन्या असून तिच्या अंतःकरणामध्ये ही लाज नव्हती की मी राजाची कन्या आणि कृष्ण प्रेमात मी वेड कसं हो. तिचं अंतःकरण एकच म्हणत होतं नाचूंगी 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 मैं तो हरि गुना गावत नाचूंगी 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 अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी नाचेंगे 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 मैं तो हरि गुना गावत नाचूंगी 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 मैं तो हरी गुण गावत नाचूंगी ही मिरेची अवस्था आहे. मग तिच्या अंगामध्ये लाज नाही. आम्ही तर सर्वसामान्य माणसं आम्हाला टाळी वाजवायची पण लाज वाटते की नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाने भगवंतासाठी फार नाही केलं तर चालते पण एक टाळी तरी भगवंतासाठी आमच्या जीवनामध्ये वाजवलं. आणि वैज्ञानिक कारण सांगते जो माणूस जास्त टाळ्या वाजवतो त्याचं डोकं कधीच दुखत नाही. ह्याला सायंटिफिक रिझन आहे. इथं पॉइंट्स असतात. तुम्ही जेवढे टाळ्या वाजवाल तेवढी एनर्जी डोक्यापर्यंत जात असते माणसाचं डोकं दुखत नाही. याला सायन्सचं रिझन आहे. म्हणजे आमच्या अध्यात्माला कुठेतरी विज्ञानाची जोड आहे. असो लक्षात घ्या जर मीरा राजाची कन्या आहे तिला लाज नाही मग आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमासाठी कोणत्याही प्रकारचं लाज नसावी. आमचं अंतःकरण सतत आणि सतत गोपिकेंसारखं असावं. हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त जाऊ घरा ही स्थिती कोणाची होती गोपिकांची होती. हरीने माझे हरिले चित्त त्यांचं जे चित्त आहे ते भगवान परमात्म्याने चोरलेलं. जिथं जाईल तिथं कृष्ण, जिथं भासेल तिथं कृष्ण, जिथं आठवेल तिथं कृष्ण, जिथं दिसेल तिथं कृष्ण. ही अवस्था कोणाची होती गोपिकांची होती. आमची पण अशीच असावी पण त्यासाठी लागतं काय तर नामस्मरण. नामस्मरण लागतं त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 राधे
राधे बोलो कृष्ण मिला दे राधे बोलो श्याम मिला दे राधे बोलो कृष्ण मिला दे राधे 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 भक्तीमध्ये तल्लीन होऊन जावं लागतं तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होते. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता तरी मी काय म्हटलं, आता तरी शेवटची वेळ आहे. 2 हात वर घ्यायचे आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन. सर्वांनी एकदा जोरात टाळ वाजवा बरं. जेवढे तुम्ही जेवले ना जेवले तेवढी ताकद जेवल्यावर येते का तेवढी सगळी ताकद टाळ्या वाजवायसाठी लावा. अजून एकदा टाळ्या वाजवा बरं. कारण तुमची टाळी कलाकाराची दाद असते. तुमची टाळी म्हणजे कलाकाराची ताकद असते आणि ऊर्जा असते. एवढा सगळा कार्यक्रम करायचा म्हणजे कोणाच्या जीवावर? तुमच्या
जीवावर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे या सगळ्यांची ऊर्जा लक्षात घ्या. आणि किती तासाचा कार्यक्रम असतो? फक्त 2 तास. 24 तासातले 2 तास. हे 2 तास फक्त आम्हाला भगवंताचं भजन करायचं आहे. एवढे 2 तासात फक्त भगवंताची टाळी वाजवायची. एवढंच तर जीवन आहे. ह्याच्या पलीकडे मला माहिती आहे, या 24 तासाच्या पलीकडे आपण देवाचं नाव संकटाशिवाय घेत नाही. आम्हाला देवाचं स्मरण होतं ही घटना आहे, परंतु याच्यातूनच बाजूला येण्यासाठी सप्ताह असतो. आमच्या 365 दिवसांमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी विसरतो आणि त्या विसरलेल्या गोष्टीचा परत आढावा घेण्यासाठी सप्ताह असतो. मग सप्ताह म्हणजे करायचं म्हणून करायचा का? सप्ताह जीवनाचा उद्धार असतो. 7 दिवसात ज्याप्रमाणे परीक्षित राजाचा उद्धार झाला तसा उद्धार आमच्याही जीवनाचा आहे. पण हे 7ही दिवसामधील रात्रीचे 2 तास फक्त जीवनाचं कल्याण आहे. तेच ऐकणं महत्वाचं आहे. विठ्ठल तुकोबराचा सुंदर असा अभंग. नाचे टाळी पिटी प्रेम अंगे धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन, न धरती लाज नाही जना सवे काज, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. तुकोबरा एका भगवत भक्ताची स्थिती सांगताना असं सांगतात, जेव्हा जीवाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते तो जीव राहत नाही, तर तो शिवदशेला प्राप्त होतो. आणि शिवदशेला प्राप्त झालेल्या जीवाची दशा तुकोबानी अभंगाच्या 4थ्या चरणात प्रकट. तुकोबाने ह्या स्थितीचं वर्णन केलं.